पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी कुठेही कमी पडता कामा नये। उगाच माझ्यामुळे प्रभास आणि त्याच्या बँडला त्रास होता कामा नये। आजच्या दिवसाचा खूप विचार करू नकोस। नव्या वातावरणात ॲडजस्ट होताना थोड्या अडचणी येतातच, पण त्याने कॉन्फिडन्स जाऊ द्यायचं काहीच कारण नाहीये। माझा तुझ्यावर विश्वास आहे, तूही ठेव। थैंक यू। वीणा, तू बदलली आहेस गा हल्ली? मी नाही ग मामी आत्या। आणि तुला कसं वाटतं अचानक? कुठल्या तरी भजनी मंडळात जाऊ लागलीस असं समजलंय मला। किती आतल्या गाठीची आहेस ग, बोलली सुद्धा नाहीस। रियाज करायला तिथे जावं लागतं आणि त्यांचे कुठे कुठे कार्यक्रम असतात म्हणे। बहुतेक उर्मीनं मामी आत्याला सगळं सांगितलंय। बरं, तुम्ही जे कार्यक्रम करणार आहात त्याचे तुला पैसे देणार आहेत ना? म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचे दर ठरलेत की ते बदलत राहणार? म्हणजे साधारण महिन्याला तू किती पैसे कमावशील का? भक्ती पैशात मोजता येत नाही। वीणा त्या भजनी मंडळात पैशांसाठी गात नाही। असलं कसलं हे फुसकं मंडळ? त्यापेक्षा त्या किशा रांगडे पाटीलच्या मंडळात गायलीस ना तर दोन्ही गोष्टी साध्य होतील, भक्ती परी भक्ती आणि पैशा परी पैसा। किशाने भजनी मंडळ सुरू केलंय? हो मग, आणि त्याच्या मंडळात जर तू गायलीस ना तर रगड पैसा द्यायला तयार आहे तो तुला। वीणा फक्त तिच्या सख्यासाठी गाते। गाणं हा तिचा पैसे कमवण्याचा व्यवसाय नाहीये, तिचं गाण्यावर प्रेम आहे। त्यातून तिला समाधान मिळतं, आनंद मिळतो, म्हणून ती गाते। अहो तुम्ही मला हे असलं नका सांगू। हे भक्ती, संगीतावरचं प्रेम हे सगळं खोट आहे। हल्ली प्रत्येक जण पैशाच्या मागे आहे। फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते। रजनी, पैसा जगण्याचं माध्यम आहे, जगणं नाही। ही पुस्तकी वाक्य मला नका ऐकू। वीणा, तू ज्या कुठल्या मंडळात गाशील ना त्यांच्याकडून चोख पैसे घे। वीणा, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस। मला सकाळी दादांकडून कळलं तुझ्या भजनी मंडळाबद्दल। ऐकून खूप बरं वाटलं। आणि तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मामाला सगळं खरं सांगून टाकू का? माझ्या मनावरचा भार तरी थोडा हलका होईल। काय ग, काय झालं? यशस्वी हो, खूप मोठी हो। मिहीर, अरे नेमका तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे? हा, असं का वागतोयस तू? तुला जरा देखील आमची किंमत नाहीये का? लग्नच नाही करायचं म्हणतोस म्हणजे काय? हो, नाही लग्न करणार मी। आणि हे मी स्पष्टपणे बोललोय ना तुझ्याशी, मग पुन्हा पुन्हा तोच विषय का काढतेस तू? अरे पण मिहीर बाळा, तुला कळतंय का तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करतोयस? आणि तुलाही तुझ्या आत्यासारखं आयुष्यभर बिना लग्नाचं राहायचंय का? एकट्याने जगणं ना कसं असतं ना हे तुझ्या आत्याला जाऊन विचार, तीच चांगलं सांगू शकेल तुला।
मामा, तू सारखं सारखं आत्याचं उदाहरण नको दिवसा मला. आणि मी पक्क केलंय, आयुष्यभर काय पुढच्या जन्मी सुद्धा बिन लग्नाचा राहीन मी. मिहीर बाळा, असं बोलून कसं चालेल? मी असंच बोलणार मी ठरवलंय, लग्न करेन तर तन्वीशी, नाही तर करणारच नाही. काय? तन्वीशी? हो. मिहीर, ऑफिसला जायचं नाही वाटतं तुला? का तन्वी सरपोतदारचे बाबा पगार देणार आहेत? हा, चाललोय. वंस, आता अहो काय करायचं ह्या मुलाचं ना, मला तर काहीच कळत नाही. अहो तन्वीशीच लग्न करायचा हट्ट धरून बसलाय हा. अहो आई आहे मी त्याची. मुलाच्या बोलण्याने आईच्या काळजाला किती वेदना होतात, हे कसं समजावू मी त्याला? माझ्या डोळ्यासमोर मी माझ्याच मुलाला एकट्याने जगताना कसं बघू शकेन? तुला खरंच असं वाटतंय की मिहीरचं तन्वीशी लग्न झालं नाही तर तो बिन लग्नाचा राहील? हो ना. तसं असेल ना तर आई म्हणून तू त्याला ओळखायला नापास झालीस. पण उगाच आपण विषयाची परीक्षा कशाला घ्या ना. म्हणजे मी काय म्हणते, तो तन्वीसाठी इतका ठाम आहे तर मग आपण तरी कशाला नाही म्हणा ना. आपण तन्वीला ह्या घरी सून म्हणून घेऊन येऊया ना वंस. म्हणजे कसं मिहीरचं आयुष्यही मार्गी लागेल आणि माझ्यामुळे तुमची आयुष्य मार्गी लागली आहेत. काडीचीही मदत न करता तुम्हाला या घरात राहायला मिळतंय ना, सगळ्या सुखसोयी मिळतायत ना, मग अजून कशाचीही गरज नाही. जे आहे त्यात आनंदी राहायचं. आणि एक गोष्ट, तन्वी हा विषय या घरासाठी संपला. कायम लक्षात ठेवायचं हे, कायम. सावकाश. काय मी कधीची वाट बघतोय, किती उशीर. आता आलोय ना, चल. अंकल वडापाव आणायला गेलाय, तो आला ना की मग निघूया. वडापाव? कुणाच्या घरून? वीणा, अगं घरून कोण कशाला वडापाव आणेल? तो जोशी पाव वडावाला आहे ना, त्याच्याकडून आणायला गेलाय. अच्छा, जोशी. डोंट टेल मी. वीणा, तुला संगमनेर मधला सगळ्यात फेमस जोशी पाव वडा माहित नाहीये? हे चल ए, ही खोटं बोलते ना माझ्याशी. वीणा, तुला खरंच माहित नाहीये? कमाल यार. म्हणजे आपल्या गावामध्ये काय फेमस मिळतं हे माहित नसणारी व्यक्ती ना मी आज पहिल्यांदा बघितलीये. ए वीणा, नाही म्हणजे तू संगमनेर मधलीच आहेस ना? हा? अरे प्रभास, असं काय बोलतोस? अगं नाही म्हणजे मला जरा शंका आली म्हणून म्हटलं. ए वीणा, नाही म्हणजे तुझा जन्म, तुझं शिक्षण इथे संगमनेर मध्येच झालंय ना? का संगमनेर मध्ये नवीन आली आहेस तू? प्रभास, अरे असं का विचारतोयस तू तिला? अगं सरप्राईज झालो मी. म्हणजे आपल्या गावात काय फेमस आहे हेच माहित नाही. चिका, आमच्या घरात जर कुणाला वडापाव खायचे असतील ना तर ते आम्ही घरीच बनवतो. त्यासाठी उगाच जास्त पैसे खर्च करत नाही. कम ऑन वीणा, चल म्हणजे पैशांचा काय संबंध आहे यार. मी अंकलला 8 वडापाव आणायला सांगितलेत. आता एका वडापावची किंमत असेल अंदाजे 15 रुपये. हा म्हणजे 120 रुपये? बापरे. पण कधीतरी असं होऊ शकतं ना की एन्जॉय करायला किंवा कधी आपल्याला असं वाटलं की बाहेर जाऊन काहीतरी खाऊया. हा वीणा, मला सांग, तुझ्या घरी तू हवा कशाने घेतेस? कशाने घेतेस? पंख्याने. पंख्याने, बरोबर. पण समजा तू कधी कुठे फॅमिली बरोबर बाहेर गेलीस तर मग काय तू पंखा सुद्धा सोबत घेऊन जातेस? हा, बाहेरची हवा घेतेसच ना? एक मिनिट, इथे मुद्दा चवीचा आहे, हवेचा नाही. आणि चवीच जर म्हणत असशील ना तर घरच्या सारखी चव कुठेच मिळत नाही.
आणि बाहेर जे काही बनवलं जातं ते आपल्याला कसं कळणार कसं बनवतात कसं नाही. बरोबर. काय कसं बनवलं जातं म्हणजे? ए वीणा, हे बघ, प्रत्येक मालकाला ना आपलं गिराईक टिकवून ठेवायचं असतं आणि त्यासाठी तो मेहनत घेत असतो. चिका, बरोबर की नाही? नाही नाही मान्यच आहे, पण त्यात सात्विकता असते की नाही हा पण प्रश्न आहेच. बरोबर ना चिका? कोण म्हणतं सात्विकता नसते? ऐका ना तुम्ही, ऐका. अन्न हे ना पूर्ण ब्रह्म असतं. आपण जे खातो तेच विचार आपल्या मनात येतात आणि जो कोणी ते बनवतो ना त्याच्या मनात आपल्याला काय माहिती काय विचार चाललेत काय नाही, ते विचार ते अन्नात उतरतात. म्हणून घरचंच अन्न चांगलं असं मला वाटतं. बरोबर ना चिका? काय काय म्हणायचं काय तुला? म्हणजे हॉटेल मधला प्रत्येक माणूस जो खाणं बनवतो त्याच्या डोक्यात असे खून मारामाऱ्या हे असे सगळे हिंसक विचार असतात का? वीणा, हे असं झालं ना तर रोज महायुद्ध होतील बरं का. चिका, बरोबर बोलतोय ना मी? 1 मिनिट, तुम्ही कशाला ह्याच्यामध्ये वाद घालताय? मी नाही घालत आहे वाद. नाही, वाद कोणीच घालत नाहीये. बघ, वाद नाही घालत आहे. मी वडापाव खाणार, आज खाणार, इथे खाणार, आत्ता खाणारच आहे. काय यार अंकल, आज सगळेच लेट करतायत, काय समजत नाही बाबा मला. अरे सगळ्या गँगसाठी आणलाय वडापाव. आणि कसं आहे, त्या मालकाला ना मी खास गरम गरम वडे ना काढायला सांगितले. चला आता. चला काय चला, इथेच खायचाय वडापाव. इथे? अरे गाडीत बसून खाऊ की, म्हणजे कसं वेळ पण वाचेल ना. नाही, इथे खायचाय म्हणजे इथेच खायचाय. अरे पण मी काय म्हणतो अंकल, यार कळत कसं नाही तुला? अरे वडापाव हा पदार्थ असा आहे ना की जो असा घेतल्या घेतल्या त्याच वातावरणात खाल्ला ना तर तो आणखीन चविष्ट लागतो. ठीक आहे, खा. फॅन्टॅस्टिक, कमालो. काय वडापाव आहे यार, मावशींच्या हाताला काय चव आहे. मावशी, कमाल झाला वडापाव, कमाल. असा कढईतनं काढल्या असा गरमा गरम वडापाव खायला मिळणं म्हणजे ना सुख आहे, सुख. एक एक घास खाताना असं वाटतं की यापेक्षा जगात दुसरं काही भारी असूच शकत नाही. ते काय म्हणतात कशाला? अमृत. हा, अमृत प्राशन. सॉलिड वडापाव. अंकल, लव यू यार. तू माझ्या जिभेचे चोचले पुरवलेत त्यासाठी लव यू. चिका, घे ना, घे वडापाव घे. नंतर पस्तावशील बर का, पण एकदा घेशील ना तर पुन्हा पुन्हा मागशील. नाही नाही नकोय मला, तू खा. अंकल जाऊ दे, तू घे घे घे. ए वीणा, तू घेणार? अंकल, अरे कुणाला विचारतोयस तू? वीणाला. अरे वीणा फक्त घरचाच वडापाव खाते, बाहेरचा वडापाव खात नाही म्हणे ती. हो ना ग वीणा? की ते सगळे विचार या वडापाव मध्ये असे उतरलेत. चिका, तू सांग ना वीणाला, किमान एक वडापाव नाही, निदान अर्धा वडापाव तरी खायला. नाहीतर तो प्रभास आहे ना एक एक वडापाव ना खातच राहील आणि सगळे वडापाव स्वतः फस्त करेल. अहो ती नाही ऐकणार. का? अहो तिला बाहेरचं खायला नाही आवडत आणि त्यात प्रभासने तिची या गोष्टीवरून एवढी मस्करी केली ना, तिला खूप राग आलाय त्याचा. अगं पण एखाद्याने प्रेमाने आग्रह धरला तर त्याचा मान ठेवावा ना. तुम्ही नव्हतात तिथे, मी होते. त्याच्या बोलण्याने तिचं मन किती दुखावलं नाही फक्त मला माहिती. रामकृष्ण हरी, कठीण आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा वडापाव खाल्ला असं वाटतंय. आणि लोक काय किती मस्का मारला तरी नाहीच म्हणतात. चिका, मला वाटतं आजचा सगळा दिवस ना फक्त वडापाव खाण्यातच संपणार आहे. आधीच माहित असतं तर आलोच नसतो, नाही का? हो ना चिका? चिका कुठे गेली? अगं चिका आणि अंकल दोघेही कुठे गेलेत? 1 मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे? ही सगळी चूक वीणाचीच आहे? मी कुठे म्हंटल असं?
माझं म्हणणं इतकंच आहे की एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा भाऊ करायची काहीच गरज नाही. एक्सक्यूज मी, भाऊ वीणाने नाही प्रभासने केलाय. त्याला काय गरज होती तिला एवढे टोमणे मारायची? अगं पण हे सगळं खेळी मिळणं घ्यायला काय हरकत आहे? अच्छा, म्हणजे कुणीही येऊन काहीही बोलेल तिला आणि तिने ते सगळं शांतपणे ऐकून घ्यायचं, हे असंच ना? अजिबात चालणार नाही. जगाशी स्पर्धा करायची असेल ना तर जगाच्या रीतीने चालावं लागेल. प्रत्येक वेळेला आपलंच म्हणणं खरं म्हणून नाही चालणार. तिला कोणाशीही स्पर्धा करायची नाहीये. आणि एनिवे, तिने बँड मध्ये जॉईन व्हावं यासाठी तुम्ही तिच्या घरी आला होता. ती नव्हती आली तुमच्याकडे विनंती करायला. हे आम्ही ना प्रभासमुळे आलो होतो तिथे. आणि जसं तुला तुझ्या मैत्रिणीचं मन जपणं महत्वाचं वाटतं ना, तसंच आम्हा सगळ्यांना प्रभासचं मन दुखावलं जाणं नाही आवडत. समजलं? ठीक आहे, तुम्ही जपा तुमच्या मित्राचं मन. मी घेते माझ्या मैत्रिणीच्या स्वाभिमानाची काळजी. म्हणजे काय काय चाललंय काय? आणि तुम्ही असं सेपरेट लिहून का बोलताय? आणि चिका तू एवढी रागावलेली का दिसतीस? काय झालंय का? ह्यांनाच विचार. ए चिकी, एक मिनिट. अंकल अंकल, चिकी नाही चिका. तेच ते रे, चिकी म्हणजे चिका. अगं पण तुम्ही भांडताय का? आम्ही नाही, हे ह्यांचं म्हणणं आहे की आपण ह्यांच्याच मनाप्रमाणे वागायचं सगळं. मी कुठे म्हटलं असं? मी शांतपणे वीणा, वीणा, आपल्याला ना काही गरज नाही यांच्या रिहर्सल हॉलला द्यायची. चल चल आपण घरी जाऊ. कशामुळे? कशामुळे ते तुमच्या फेमस वडापाववाल्याला विचारा ना. जिथे वडापाववरून एवढे वाद होत आहेत तिथे गाण्याचं काही विचारायलाच नको. नाही तर काय, त्यापेक्षा चल चिका. हो हो चल चल. मी आता जे काही बोललो, जे काही वागलो त्यासाठी मनापासून सॉरी. पण मी हे सगळं मुद्दाम करत होतो. म्हणजे मी कालपासून ऑब्झर्व करतोय, तू ना आमच्याशी मोकळेपणाने वागत नाहीस. म्हणजे तुझं वागणं ना खूप तुटक वाटलं मला. आय एम सॉरी, पण मला ते खटकलं. आणि जेव्हा सरळ मार्गाने गोष्टी होत नसतील तेव्हा माणसाला वाकड्यात शिरावंच लागतं. वीणा, आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल ना तर आपण मोकळेपणानं वागणं खूप महत्वाचं आहे अगं. अँड आय थिंक आत्ताच्या आपल्या या छोट्या खोट्या भांडणामुळे का होईना तू तुझा स्टँड घेतलास. वीणा, मला फक्त एवढंच वाटतं की तू चिका बरोबर कशी असतेस, एकदम फ्रीली, एकदम बिनधास्तपणे वागतेस की नाही, तसंच तू आमच्या सोबत सुधारा. काय पटतंय ना तुला? तुझा राग शांत झाला नाहीये का अजून? प्लीज नाही म्हणू नकोस यार, नाहीतर मला आणखीन एक वडापाव खावा लागेल. अंकल, फर्स्ट क्लास 10 वडापाव ऑर्डर कर. येस. 10? हा 10. पण बँड मध्ये तर 6 जण आहेत ना. 7. तू स्वतःला विसरलीस? आणि मी पण खाणार आहे म्हणून 8. ये बात चिका. आणि खाकाचं एका वडापाव मध्ये पोट भरणार नाही म्हणून 10. काय काही नाही. काय काही नाही चिका. घे आपल्या पहिल्या भांडणाची ट्रीट. नेहमी नाही, कधीतरी बाहेरचं खाल्लं तर काहीही बिघडत नाही. घे. प्रभास, एक विचारू? विचार ना. चिका, तू पण घे. हो. तुम्ही खूपच हट्टी आहात ना. हट्टी नाही, हा, पण मी जिद्दी आहे, खूप जिद्दी आहे. हट्ट आणि जिद्द यामध्ये बराच फरक असतो.
क्लासिकल म्युझिक आणि रॅप म्युझिक मध्ये जेवढा फरक असतो ना तेवढाच. मग कसा आहे वडापाव? दादाला सांगावंच लागेल